काल बुधवारी संध्याकाळी ईदचा चंद्र दिसला, त्यामुळे देशातील अनेक भागात आज 11 एप्रिल रोजी ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे। पालघर जिल्ह्यात देखील ठिकठिकाणी ईदचा सण हा आनंद उत्साहात साजरा करण्यात येत आहे। राजकीय नेते मंडळींपासून ते सर्वसामान्य हिंदू बांधवांनी ईदेच्या या पर्वात सहभागी होत मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या। यासह मुस्लिम बांधवांनीही ईदची दुआ करताना सर्वांना सुख समाधान मिळण्यासह सलोख्यात वाढ व्हावी अशी दुआ अल्लाहकडे मागितली। तर मनोर येथील मनोर दरगाह मस्जिद, मनोर मस्जिद तसेच मनोर परिसरातील टाकवाळ टेन येथील मस्जिदीमध्ये मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली। आज गुरुवारी सकाळी मोठ्या संख्येने मनोर परिसरातील मुस्लिम बांधव मशिदीत पोहोचले। त्यांनी नमाज अदा करून शांततेसाठी प्रार्थना केली आणि त्यानंतर एकमेकांना आलिंगन देऊन ईदेच्या शुभेच्छा दिल्या। तर मनमिळाऊ, अनुभवी, अभ्यासू आणि प्रत्येक वेळी बंधू भाव जपणारे अशी ओळख असलेले आमदार राजेश पाटील यांनी सुद्धा आज मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान ईदेच्या शुभेच्छा दिल्या। स्वतः आमदार राजेश पाटील यांनी मनोर मस्जिदी बाहेर आपली उपस्थिती दर्शवून मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन ईदेच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या। आणि पाटील यांच्या सोबतच मनोर ग्रामपंचायतीचे सरपंच चेतन पाटील, पांडुरंग गोवारी, प्रशांत घोसाळकर यांनी मशिदी बाहेर मौलवी व मुस्लिम बांधवांना भेटून सर्वांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या।